मरहबा मरहबा सुभानअल्लाह. कौतुक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याचं घोडदळ पाडदळ, फौज फाटलही संगळ, अंगी 10 हत्तींचं बळ, पाळणाऱ्यात कापे सरसर. वाटेत भेटीत त्याला शिर्डीत खानाची सेना निघाली. खान देवळं लुटली, मंदिर उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं इंजाम, तिकडं मोगल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, कानाला कसा डोकळाचा, काय लढवावा हुंदड, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्या समोर आपला टिकाव लागणार अवघड आहे. काही दिवसांनी आपण कुठतरी अज्ञास्थानी निघून जावं. काय म्हणताय रायबा? हा साहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजाचा जीव वाचवणं महत्वाचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचाच पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, मराठी पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गनिमाल कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडच्या पायथ्याशी आता प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आलं बेगुमान त्याला नाही जाण. शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची, त्याच नाही जाणीव शक्तीची, त्याच नाही जाणीव शक्तीची. अरे करील नाही कल्पना युक्तीची, हजी जी जी, करील नाही कल्पना युक्तीची, हजी जी 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 जी. या जीवा काय म्हणतोस? खान महाराज, खानाला तर खात्री पटली, आपण घाबरला. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? मंत्र्यांकडून निरोप द्यावा, म्हणावं की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे, उद्या दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की किती पोटी आम्ही त्याला भेटण्याचं टाळतो. असं खानाच्या भेटीसाठी माझ्याने एक शानदार शामियाना उभारला. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला, नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. आणि अशा शामियानात खान दौलत दुलत आला, खान दौलत दुलत आला. सय्यद बंड त्याच्या खानचा अभिमान मानेला, खानचा अभिमान मानेला. कट्टेरीचा वार त्याने केला, कट्टेरीचा वार त्याने केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान गडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामंदी बिचवट केलेला, पोटामंदी बिचवट केलेला. वाघनखांचा मारा केला, वाघनखांचा मारा केला. टर फाडलं पोटाला, टर फाडलं पोटाला. तळ गेला खानाचा कोतळा, बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रतापगडचं युद्ध झाले, प्रतापगडचं युद्ध झाले, प्रतापगडचं युद्ध झाले. रक्त संडले, पाप झाले पावन. झाला राजी राजी जी 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 जी. खानानं राजाला आलिंगन दिलं. आता प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान,
प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आलं बेगुमान त्याला नाही जाण. शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची, आज नाही जाणीव शक्तीची, त्याच नाही जाणीव शक्तीची. अरे करील काय कल्पना युक्तीची, हजी जी जी करील काय कल्पना युक्तीची. मसला ये नहीं कि दिल लगाया नहीं जाता, मसला तो ये है कि उन्हें भुलाया नहीं जाता. मसला तो ये है कि उन्हें भुलाया नहीं जाता. और लोग कहते हैं कि बड़े खामोश रहने लगे हो आजकल. अब अंदर जो है वो हर तूफान बताया नहीं जाता. है लंबा रास्ता है, कुछ तजुर्बे है बीते कल के बस, और साथ में एक सूखा गुलदस्ता है. क्या बात है. मरहबा मरहबा सुभान अल्लाह. कौतुक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याचं घोडदळ पायदळ, फौज फाट नाही संगळ, अंगी 10 हत्तींचं बळ, पाळणाऱ्या कापे सरसर. वाटेत भेटीत त्याला शिर्डीत खानाची सेना निघाली. खान देवळं लुटली, मंदिरं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं इंजाम, तिकडं मोगल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, कानाला कसा डोकराचा, काय लढवावा हुंदड, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्या समोर आपला टीका लागणार अवघड आहे. काही दिवसांनी आपण कुठतरी अज्ञास्थानी निघून जावं. काय म्हणताय रायबा? हा साहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, राजाचा जीव वाचवणं महत्वाचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचाच पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, मराठी पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गनिमाल कसा ठेचावा, डोक्यात गनी मी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडच्या पायथ्याशी, प्रतापगडच्या पायथ्याशी, आता प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आलं बेगुमान त्याला नाही जाण. शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची, आज नाही जाणीव शक्तीची, त्याच नाही जाणीव शक्तीची. अरे करील काय कल्पना युक्तीची, हजी जी जी करील काय कल्पना युक्तीची, हजी जी 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 जी. या जीवा काय म्हणतोस. खान महाराज, खानाला जर खात्री पटली आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं. पंतांकडून निरोप द्या, म्हणावं की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे, उद्या दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की किती पोटी आम्ही त्याला भेटण्याचं टाळतो. असं खानाच्या भेटीसाठी माझ्याने एक शानदार शामियाना उभारला. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला, नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. आणि अशा शामियानात खान दौलत दुलत आला, खान दौलत दुलत आला. सय्यद बंड त्याच्या सिराजी राजी जी 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 जी. खानानं राजाला आलिंगन दिलं. खानचा अभिमान मानला, खानचा अभिमान मानला. कट्टेरीचा वार त्याने केला, कट्टेरीचा वार त्याने केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. चिलखत होते अंगाला, चिलखत होते अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान गडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामंदी बिचवट केलेला, पोटामंदी बिचवट केलेला. वाघनखांचा मारा केला, वाघनखांचा मारा केला. टर टर फाडलं पोटाला, टर टर फाडलं पोटाला. तड गेला खानाचा
बाहेर आला जी जी बाहेर आला जी जी बाहेर आला जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की झाले. हे प्रतापगडचं युद्ध झाले प्रतापगडचं युद्ध झाले प्रतापगडचं युद्ध झाले रक्त संडले पाप झाले पावन झालं आता प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आलं बेगुमान त्याला नाही जाण शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची आज नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची अरे करील नाही कल्पना युक्तीची जी 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 करील नाही कल्पना युक्तीची है लंबा रास्ता है कुछ तजुर्बे है बीते कल के बस और साथ में एक सूखा गुलदस्ता है क्या बात है अरे दाद दे रे दाद दे मसला ये नहीं कि दिल लगाया नहीं जाता मसला तो ये है कि उन्हें भुलाया नहीं जाता क्या मसला तो ये है कि उन्हें भुलाया नहीं जाता और लोग कहते हैं कि बड़े खामोश रहने लगे हो आजकल अब अंदर जो है वो हर तूफान बताया नहीं जाता